नमस्कार, माझ्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण बरेच दिवसांनी म्हणजे नूडल्स बनवणार आहोत। प्रत्येक रेसिपी मी बनवतेच, पण आज आवडीची मी रेसिपी प्रथमेशच्या आवडीची बनवते। तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया। कोथिंबीर घेतली हिरवीगार, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि लसूण आणि कांदा। आणि त्याच्यासाठी मेन जो पदार्थ म्हणजे सामग्री आहे ते आपली आहे नूडल्स। हे नूडल्स मी 4 मोकळी घेतले, कारण आमची खाण्याची क्वांटिटी चांगली मजबूत आहे, त्यासाठी नूडल्स घेतले। तर आपण काय करायचं आता, पहिल्यांदा कांदा कापून घेऊया। आणि कांदा असा कापायचा की छान असा उभा कापला पाहिजे। नंतर टोमॅटो कापूया। ढोबळी मिरची कापूया। लसूण थोडी कापून घेऊया। आणि आता तशीच कोथिंबीर पण कापून घेऊया। आणि अशा पद्धतीने आपली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, लसूण कापून झालेली आहे। याच्या पुढे आता आपण काय करायचं, हे पाणी उकळत ठेवलेले आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण व्हाईट नूडल्स टाकूया। आपले नूडल्स टाकून झालेले आहेत। ते सुट्टे होण्यासाठी नूडल्स एकसारखे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि थोडं मीठ टाकूया चवीसाठी। अशा पद्धतीने आपलं हे सगळे पहिली प्रोसेस पूर्ण झालेली आहे। खाणारे आम्ही मजबूत आहोत, तिखट खाणारे आहेत, पण ते नंतरच्या प्रोसेस मध्ये मी दाखवणार आहे मसाला वापरायचा तो। पण आधी आपण हे सगळं उकळून घेऊया नूडल्स। पाच ते 6 मिनिटांमध्ये आपले हे रेडी होतात उकळून। आता हे छान उकळू दे। अशा प्रकारे आपले नूडल्स एक प्युअरली पूर्ण बॉईल झालेले आहे। आता आपण जाणार आहोत पुढच्या मसालेदार चटकदार अशा प्रोसेसला।
पहिल्यांदा आपण पाहिलं की नूडल्स उकळून घेतले छान आणि ते थंड करायला ठेवले. आणि आता थंड झाल्यानंतर मला थोडी प्रोसेस करावीच लागेल ना, तर त्यासाठी आपण बघूया. गॅस चालू केल्यावर कढई ठेवली आणि कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलं. अगदी सर्व काही आपण पदार्थ बनवतो ना त्यापैकीच हा पण छान अगदी पदार्थ आहे, पण थोडासा चटपटीत, सगळ्यांना आवडणारा. तर ह्या तेलामध्ये मी कांदा आता टाकला. कांदा तर माहिती आहे आपल्याला किती स्वाद आणतो पदार्थाला. आणि हा कांदा छान असा तेलामध्ये परतून झाल्यानंतर, तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकूया. कांदा पण मी असं बारीक लांब चिरला आणि ढोबळी मिरची पण अशी लांब चिरली आणि टोमॅटो पण मी छान लाल भडक एक घेतला आणि लांब चिरला. अशी तिन्ही पदार्थ मी त्या तेलामध्ये टाकले आणि परतते. आणि मला नेहमी जे हाताला मिळतो चमचा मी नेहमी विसरते. ढवळायला घेते ना त्याचा, तर तो मला दिसतच नाही बनवताना. मग मी सुरी असेल किंवा चमचा असेल बारीक, तो घेते आणि ढवळायला सुरुवात करते. त्यापैकी ही सुरी हातामध्ये. आता कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची छान अगदी फ्राईड होत आहेत. आणि ते फ्राईड झाल्यानंतर सगळं माहिती आहे की हे तेलामध्ये पदार्थ तिन्ही पण चांगले फ्राईड झाले की त्याच्यामध्ये आपण काय काय पदार्थ टाकतो. कुणाला तिखट आवडतं, कुणाला आंबट आवडतं. हे तिखट, आंबट, परत सगळं काही आवडतंच. पण मी याच्यामध्ये आत्ता काय टाकलं आहे, लसूण आणि आलं एकदम क्रश केलं आहे आणि ते टाकलं आहे. आणि मग काय काय खूप गोष्टी विसरतात. टेबलावरती सगळ्या गोष्टी मी घेते, काय काय वेळेला विसरून जातात. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर ती लसूण असते ना नेहमी ह्याला भांड्याला चिटकते, म्हणून मी वरती टाकली. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची याच्यावरती टाकली जेणेकरून ती चिटकू नये. आता ती पेस्ट टाकून झाल्यानंतर मी मीठ टाकले चवीसाठी आणि नंतर मग कोथिंबीर टाकली. माझ्या घरी मी नेहमी हायब्रिड कोथिंबीर नाही आणत, तर गावरान कोथिंबीरच आणते. हायब्रिडच्या कोथिंबीरीचा वास येतो खराब, त्याच्यामुळे मी कधी केव्हाच आणत नाही. आणि हे गावरान कोथिंबीर आहे छानपैकी. आता एक कोथिंबीर टाकून झाली. हा आता प्रथमेशला जास्त आवडतो सोया सॉस. आणि नूडल्स म्हटले की सोया सॉस हा हवाच. आणि ह्या सोया सॉस आता मी टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती मी आणि ह्या नूडल्स आहेत इतक्या छान झाल्या ना. आधी पहिल्यांदा मी वाफवून घेतल्या आणि ते चिकटू नये म्हणून मी त्याच्यामध्ये तेल आणि मीठ वगैरे टाकलं होतं अगोदरच. आणि त्या वाफवून झाल्यानंतर थंड करायला ठेवल्या. एकदम सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या झाल्या, शिजल्या पण चांगल्या अगदी खाण्यासाठी. आणि एकदम सुरसुरीत पण झाल्या, मोकळ्या झाल्या त्या. आणि त्या मी टाकलेत. आता मेंबर आहेत आमच्या घरात जास्त आणि कढई पण आहे मोठी. आणि सगळे कोणताही पदार्थ म्हटला की तो भरपूर खायला पाहिजे आम्हाला, अगदी मन भरेपर्यंत. तर दाखवण्याचं थोडंसं बनवा आणि मग खा एवढंसं, तसं काही प्रकार नाही माझ्या घरी. सगळी भांडी पण मोठी आहेत. कढई, टोप, तवा, पोळपाट तर तुम्ही बघितलंच होतं. एवढा मोठा पोळपाट आहे, त्याच्यावर मोठी भाकरी पण राहते. अशा घरामध्ये मी राहते, मोठ्या मोठ्या वस्तूंच्या घरामध्ये मी राहते. आणि मग हे अशा मोठ्या कढईमध्ये हे नूडल्स मी टाकते. ते पण बघितलं ना तुम्ही, 4 पॉकेट टाकले. एवढे मोठे मोठे 4 पॉकेट टाकले, कारण जबरदस्त खाणारेच आहेत मजबूत. एवढ्या मोठ्या ताटामध्ये पण मी मोठी मोठी ताटे घेते. त्या ताटामध्ये घेऊन आम्ही ते नूडल्स खातो. आणि हे नूडल्स मस्त छान घेता. आता बघितला तुम्ही, कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची, लसूण आणि आलं त्याची पेस्ट आणि कोथिंबीर, मीठ, हे सगळं सोया सॉस एकदम खाली, त्याच्या खाली नूडल्सच्या खाली मुरून गेलं एकदम. आणि ही रेसिपी इतकी छान, म्हणजे आम्ही खाल्ली आणि इतकी छान झाली होती ना.
काय सांगू, बघून जर तुम्ही म्हणाल अरे वा, बघितल्यानंतर असं वाटतं की मन भरून जातं, तर खाल्ल्यानंतर किती मन भरेल. आता हे मी पहिल्यांदा काय करून घेतलं, पांढरे एकदम नूडल्स आहेत ते पहिल्यांदा तयार करून घेतले. का तर त्याला एकदम छान सोया सॉस लागेल, ती चटणी वगैरे सगळी टाकली की त्याला लागेल. मी क्रमाक्रमानं करते जेणेकरून तो सगळा स्वाद त्याच्यामध्ये राहील. आणि अशा प्रकारे नूडल्सचा व्हिडिओ तयार आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.